नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण उरलेल्या चपातीपासून चपातीचा भुगा बघणार आहोत किंवा चिवडा बघणार आहोत। तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्याकडे काय म्हणतात या पदार्थाला कमेंट करून नक्की सांगा। भाग बदलला, शहर बदललं, गाव बदललं की पदार्थांची नावं बदलतात आणि हा पदार्थ बघून कोणाला लहानपणीची आठवण झाली ते पण सांगा। कारण आमच्या लहानपणी भाकरी चपाती उरली तर हा पदार्थ नेहमी आई बनवून द्यायची। आम्ही भावंड हा आवडीने खायचो, खूप छान लागायचा आणि आता पण भरपूर असा आवडतो। तर एकदम सोपी रेसिपी सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉनचं बटन असतं ते प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ पोस्ट केला की तुम्हाला नोटिफिकेशन येतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर उरलेल्या चपातीपासून आपण असा आठवणीतून गेलेला जो पदार्थ आहे तो बघणार आहे। पोह्यांपेक्षा पण भारी लागतो हा पदार्थ। तरी तुम्ही रात्रीच्या 2 चपात्या आहे उरलेल्या, तर 2 चपात्या घेतल्या आहे। त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर, इथं मी लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहे। तुम्ही लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्याही वापरू शकता। लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, फोडणीसाठी जिरं, हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडेसे शेंगदाणे घेतले। शेंगदाणे टाकल्यामुळं खूप छान लागतात ते अख्खे शेंगदाणे असे तळलेले। तर आता आपण आधी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घ्यायचंय आणि हे लसूण आणि मिरची आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायची आहे। तर ह्या मी हिरव्या मिरच्या लाल झालेल्या त्या सुकवलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही इथं सांगितल्याप्रमाणे लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता। आणि चपाती हाताने कुस्करली जात असेल तर हाताने कुस्करा किंवा मिक्सरला थोडेसे तुकडे करून बारीक केली तरी चालेल। पुढे दाखवतेच मी तुम्हाला। तर सर्वात आधी आपल्याला चपातीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। हाताने चुरत असली तरी चुरली तरी चालेल, ही पण चुरेल, पण झटपट होण्यासाठी आपण मिक्सर मध्ये टाकणार आहे। आणि या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला कमेंट करून सांगा। आमच्याकडे बरीचशी नाव आहेत, आमच्याकडे भुगा म्हणतात, कुठं कुठं तुकडे पण म्हणतात। तर आपण आता हे मिक्सर मध्ये टाकून घेऊया आणि थोडं थोडं करत मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक नाही करायचं, ओबडधोबडच ठेवायचं आहे, जेणेकरून असं छान लागतं ते खायला, असं सुक्क सुक्क लागत नाही म्हणजे। तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। खूप जास्त असं जाड किंवा खूप जास्त बारीक ठेवलं नाहीये। आता बाकीचं पण मी अशाच पद्धतीने बारीक करून घेते। तर बाकीचं पण मी सर्व असंच बारीक करून घेतलंय। आता 2 चपात्याला अगदी थोडस 2 चमचे म्हटलं तरी चालेल पाण्याचा थोडासा हपका देऊन घ्यायचा आहे, कारण शिळ्या असतात त्या चपात्या, त्यामुळं खाताना असं घशात अडकल्यासारखं होऊ नये त्यासाठी थोडस पाण्याचा शिंतोडा द्यायचा। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बस आपल्याला एवढंच असं ओलसर करायचंय। 2 चमचे पाणी टाकलंय मी। खूप जास्त पण ओलसर करू नका, नाहीतर असं ते चिटकून असे गोळे गोळे तयार होतात, ते पण छान नाही लागत खायला। आता ज्या भांड्यात चपाती बारीक केली आहे त्याच भांड्यात आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेऊया। मिरची कमी अधिक करू शकता किंवा तुकडे करून टाकले तरी चालेल आणि लसूण ठेचून घ्यायचा मिरचीचे जर तुकडे केले तर हे बघा अशी बारीक करून घेतली मी मिरची। आता फोडणी देऊन घेऊया। तर हे बघा बाकीची तयारी पण आपली झालेली। इथं कांदा एकदम बारीक कट करायचा आहे, टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचा आणि कोथिंबीर पण छान अशी बारीक कट करून घेतली आहे। आता फोडणी देऊन घेऊया। तर इथं कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलंय मी। इथं तेल छान गरम झालं की आपल्याला पाव चमचा जिरं टाकून घ्यायचंय। जिरं छान फुलू द्यायचंय आपल्याला। इथं घेतलेले शेंगदाणे, तर शेंगदाणे छान तळून घेऊया। छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, आपण जसं पोह्यांना तळतो ना त्या पद्धतीने। शेंगदाणे छान तळले आपले। आता इथं आपण कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला छान आता तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतलाय। आता आपण जो ठेचा करून घेतलाय लाल मिरचीचा तो टाकून घेऊया। ठेचा पण छान परतून घ्यायचा आहे। 2 मिनिट ठेचा परतला, छान असा कच्चेपणा जाईपर्यंत आपला ठेचा परतून घ्यायचा। ठेचा परतला इथं आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। कमी गॅसवर सगळं साहित्य परतून घ्यायचं, म्हणजे छान परतल्याच जातं आणि करपत नाही। चवीपुरतं जे मीठ घेतलंय त्यातलं अर्ध आपण इथं टाकूया आता कांदा आणि टोमॅटो परतण्यासाठी।
जेणेकरून कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे आपले आळणी लागणार नाही. आणि मीठ थोडंसं बेतानी घ्यायचं जेव्हा आपण चपातीचा चुरमा, तुकडे, भुगा, तुमच्याकडं काय म्हणत असतील ते, तर त्यामुळं चपातीला आधीच आपण पीठ मळताना थोडंसं मीठ वापरलेलं असतं, त्यामुळं मीठ थोडंसं बेतानी घ्यायचं. आता सर्व साहित्य छान असं आपलं परतून झालंय, बघू शकता रंग छान आलाय. आता आपल्याला इथं पाव चमच्यालाही कमी हळद टाकायची आहे, नाही टाकली तरी चालते. हळद पण परतून घेऊया. आणि कढीपत्त्याची पानं कोवळी माझ्याकडं, त्यामुळं मी सगळ्यात शेवटी टाकते, जेणेकरून तिचा जो फ्रेग्रन्स आहे कढीपत्त्याचा तो तसाच टिकून राहील. तुमच्याकडं निबर असेल तर तुम्ही स्टार्टिंगला टाकली कांदा टाकायच्या आधी तरी चालेल. आता इथं आपण चपातीचं जे बारीक तयार करून घेतलेलं चुरमा आहे तो टाकून घेऊया यामध्ये. असं मोकळा करून टाकायचा जरासा, गोळे असतील तर. आणि उरलेलं मीठ. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय छान. आपल्याला आता इथं गॅस फुल करायचा आणि अगदी छान असं मोकळे आणि फडफडीत आपले तुकडे तयार झाले. इथं 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचंय आपल्याला. 2 मिनिट परतलं की गॅस पूर्ण कमी करायचा. गॅस कमी केलाय आणि 2 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचंय. तर 2 मिनिट झाले, बघूया. तर कोणाच्या तोंडाला पाणी आलं कमेंट करून नक्की सांगा. असा छान आपला जुन्या पद्धतीचा पदार्थ आहे हा. चपाती भाकरी शिळी पडली की आई असंच नाश्त्याला करून द्यायची आणि खूप छान लागायचं, काहीतरी वेगळं. पोह्यांपेक्षा तर खरंच छान लागतं हे. मला तर पोह्यांपेक्षा पण खूप आवडतं. तर कोणी कोणी लहानपणी हा पदार्थ खाल्लाय ते पण मला सांगा कमेंट करून. आता आपला हे पदार्थ तयार झालेला आहे. सर्वात शेवटी अशी भरपूर अशी कोथिंबीर. आता सर्व करून घेऊया. गॅस बंद केलाय मी. तुम्हाला जर कुरकुरीत आवडत असेल हे, म्हणजे अशी जरा एकदम अशी फडफडीत जास्त, तर पाण्याचा जो शिंतोडा दिलाय तो अजिबात द्यायचा नाही. त्याने आणखी छान असे मोकळे सुटसुटीत आणि कुरकुरीत तयार होतो. हा चिवडा पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला, चपातीचा चिवडा. तुम्हाला तसं खायचं असेल तर तुम्ही पाण्याचा शिंतोडा नाही दिला तरी चालेल, आणखीन जास्त फडफडीत तयार होतं. आता सर्व करून घेऊया. तर आपले असे गरमागरम असे छान तुकडे, चिवडा किंवा काय असेल ते, सगळीकडे वेगवेगळे पद्धतीचे नाव असतात, तर ते तयार झालेलं आहे छान असं. तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर किती टेम्पटिंग दिसतंय आणि सुगंध पण खूप छान येतोय. तर तुम्ही दह्यासोबत पण हे एन्जॉय करू शकता. दह्यासोबत पण खूप छान लागतं हे. मस्त छान असं वाटीमध्ये दही घ्यायचं आणि एका साईडला असं छान हा चुरमा चिवडा तर हे घ्यायचं. इतकं छान लागतं कॉम्बिनेशन. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. दह्यासोबत खूप छान लागतं किंवा ताकासोबत मस्त एकदम असा छान हेवी नाश्ता होतो. नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करा. तर बघितलं ना किती असा छान चमचमीत तयार होतो हा पदार्थ. अगदी खूप छान लागतो, खायला टेस्टी लागतो. लहानपणी तर आवडायचाच, पण आता पण खूप आवडीने खाल्लाच जातो हा पदार्थ बऱ्याच ठिकाणी. तर रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.